विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. परीक्षेला 10च दिवस उरलेत. एवढा तणाव, एवढा प्रचंड टेन्शन, स्ट्रेस, डिप्रेशन यातून बरीचशी मुलं जात आहेत. मी गेलो होतो. माझ्या बाबतीत काय घडलं होतं फक्त एका मिनिटात सांगतो. परीक्षेच्या अगोदर सुट्टीमध्ये मी गेलो होतो पाहुण्यांच्याकडं. तिथे एक ग्रुप तयार झाला होता. अभ्यासाचा चांगला अभ्यास होत होता. तिथून मग 10 दिवस उरले असताना मी पुन्हा घरी आलो. ओके, त्यावेळेस मी कोरेगावमध्ये होतो. आणि मी तुम्हाला सांगू का, जेव्हा मी आलो घरी, तेव्हा मला कळालं, की काका आजारी आहेत आणि त्यांना ॲडमिट केलंय. सगळे दवाखान्यात आहेत. घरी कोणच नाही. आणि झालं असं, की ग्रुप स्टडीची सवय लागली होती आणि घरी मी पुन्हा एकटा. सगळं नको-नकोसं वाटायला लागलं आणि तणाव निर्माण व्हायला लागला. आणि खरं सांगू का, शेवटच्या 10 दिवसात ना, मला गाईडन्सला असं कोण भेटलंच नाही. मग 10 दिवस माझे अक्षरशः ना वाया गेले. त्याचा रिझल्टवर थोडा इफेक्ट झालाच. मार्क्स ठीक-ठाक पडले होते मला लक्षात घ्या, पण इफेक्ट झाला. तर मला तुम्हाला सांगायचं आहे काय, की हे 10 दिवस एवढे इम्पोर्टंट आहेत, की विचारूच नका. मग काय केलं पाहिजे या 10 दिवसात? प्रॉपर रिव्हिजन केली पाहिजे. बरं आता थांबा, मी तुम्हाला सांगतो. इथून पुढचा व्हिडिओ हा कुणासाठी आहे मी अगोदर सांगतो. नीट लक्ष द्या. जर तुमची प्रॉपर तयारी झालेली आहे, तर छान अशी रिव्हिजन स्टार्ट करा. हा व्हिडिओ तुमच्यासाठी नाहीये. जर फिजिक्स मधले न्यूमेरिकल जमत असतील तुम्हाला, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नाहीये. फिजिक्स मधला एकूण एक फॉर्म्युला तुमचा पाठ आहे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नाही. तुम्ही इमिडिएटली हा व्हिडिओला स्किप करा. पण अशी 95-96% मुलं आहेत, 100 पैकी 4च मुलं एक्स्ट्राऑर्डिनरी आहेत, जे रिझल्ट मिळवतायत. पण बाकीच्या मुलांचे प्रॉब्लेम होतायत न्यूमेरिकल्समध्ये. मग आपल्याला या व्हिडिओमध्ये काय करायचंय? मी तुम्हाला शिकवणार आहे. मी पहिली गोष्ट तुम्हाला सांगितली, की 10 दिवस इम्पोर्टंट आहेत. मग या 10 दिवसात माझी पण काही जबाबदारी आहे ना. मग ते मी पूर्ण करण्याचा आता प्रयत्न करतोय. पहिला पार्ट जो आहे, म्हणजे हा पार्ट 1 आहे असं कन्सिडर करूया फिजिक्स आणि टॉपिकचं नाव रोटेशनल डायनॅमिक्स. मी असा अभ्यास घेणार आहे, वहीन पेन घेऊन बसा. मी फळ्यावर जे काही लिहीन ना, ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे परत कधीही विचारल्यानंतर. ओके? ऐका. मी जे सिम्बॉल लिहितोय ना, ते आहे अल्जेब्रिक सम. मला इथं अल्जेब्रिक सम करायचे आहे. कुणाचे? की मला त्यासाठी ना प्रॉडक्ट घ्यायचा आहे मासचा आणि स्क्वेअर करायचा आहे त्या मासचं एक्सिस ऑफ रोटेशन पासून असलेल्या डिस्टन्सचं. ठीक आहे. लिहून घ्या. मग अल्जेब्रिक सम ऑफ प्रॉडक्ट ऑफ मास ऑफ ईच एलिमेंट अँड स्क्वेअर ऑफ इट्स डिस्टन्स फ्रॉम एक्सिस ऑफ रोटेशन इज नोन ॲज मोमेंट ऑफ इनर्शिया. क्वेश्चन नंबर 1. म्हणजे थोडक्यात आपण ना सगळे पी-वाय-क्यू रोटेशनल डायनॅमिक्स मधले ईझी लेव्हलचे क्वेश्चन्स आपण सगळे कव्हर करणार आहोत. ओके? बघा आता मी काय सांगतोय? Algebraic sum of product of mass of each element and square of its distance from axis of rotation is known as moment of inertia. व्हिडिओ पॉज करा. न बघता लिहायला जमतंय का बघा. पण परीक्षेत काय आलंय, की डिफाइन मोमेंट ऑफ इनर्शिया पहिला प्रश्न आणि गिव्ह एसआय युनिट. मासचं युनिट आहे किलोग्राम, डिस्टन्सचा स्क्वेअर म्हणजे मीटर स्क्वेअर. डायमेन्शन सुद्धा विचारण्यात आलेल्या आहेत. मग मी एम, एल, टी लिहितो. एम म्हणजे मास, किलोग्राम आहे की तिथं. ओके. टाईम सेकंद नाहीये 0. इथं 2 म्हणजे 120 येतं म्हणूया आपण. 120 या डायमेन्शन्स आहेत मोमेंट ऑफ इनर्शियाच्या. चला व्हिडिओ पॉज करा. जोपर्यंत हे कंप्लीट होत नाहीये, तोपर्यंत तुम्ही पुढचा व्हिडिओ बघायचा नाही. काळजी कुठलीच वाटणार नाही तुम्हाला लक्षात घ्या. तुम्ही माझ्याबरोबर अभ्यास करणार आहे. मग पहिला पॉइंट क्लिअर? ओके. आता मी तुम्हाला दुसऱ्या पॉइंटकडे नेतोय. नीट लक्ष द्या. मी काय केलंय बघा, रिंग. ऑब्व्हियसली ही सुद्धा पी-वाय-क्यू आहे. नीट लक्ष द्या. रिंगच्या बरोबर सेंटर मधून ऍक्सिस ऑफ रोटेशन जात असेल, तर त्या ठिकाणी ओके मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू असते एम-आर स्क्वेअर. मग एवढं सिंपल न्यूमेरिकल परीक्षेत विचारलंय. मास ऑफ द रिंग दिलेलं आहे. त्याची रेडियस दिलेली आहे आणि फाइंड मोमेंट ऑफ इनर्शिया. मग काय फॉर्म्युला एम-आर स्क्वेअर. पण थांबा ना. मास जर तुम्हाला 200 ग्रॅम दिला असेल, तर ग्रॅम तर काय एसआय युनिट नाहीये. तुम्हाला ग्रॅमचं किलोग्रॅम केलं पाहिजे. त्यासाठी त्याला 1000 न डिव्हाईड करा. म्हणजे 200 ला 1000 न डिव्हाईड करा. 0.2 होईल किंवा 200 तसंच ठेवा. 1000 न डिव्हाईड करण्याच्या ऐवजी 10⁻³ न मल्टिप्लाय करा. ते किलोग्राम मध्ये कन्व्हर्ट होईल. बरं, रेडियस तुम्हाला देऊन मिलीमीटरमध्ये नाही देणार, सेंटीमीटरमध्ये देतील. मग जी काही सेंटीमीटरमध्ये रेडियसची व्हॅल्यू दिली असेल, तर त्याला -2 न मल्टिप्लाय करा, मीटरमध्ये कन्व्हर्ट होईल.
किंवा मिलीमीटर दिले असेल तर -3 न 10⁻³ न मल्टिप्लाय करा. काहीही करून SI युनिटमध्ये कन्व्हर्ट करा. ओके. चला पहिला फॉर्म्युला रिंगसाठी फॉर्म्युला mr². ओके. तर माझ्याबरोबर तुम्ही पण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ही रिंग आहे. ओके. आणि रिंगसाठी सेंटरमधून फॉर्म्युला आहे mr². पण आता मी डिस्क काढतोय. आता डिस्क म्हटल्यावर हा पार्ट मला दिसणार नाहीये. हा असा. पण सेंटरमधून ॲक्सिस जातोय. त्या डिस्कला तो परपेंडिक्युलर आहे. मग या केसमध्ये येणार mr²/2. रिंगला mr² आणि डिस्कला काय येणार मग mr²/2. फिगर ड्रॉ करा. विचारल्यावर सांगता आलं पाहिजे हे लक्षात घ्या. रिंगचा फॉर्म्युला mr². डिस्कला काय mr²/2. ओके. आता ॲक्सिस डायमीटर मधून जातोय लक्षात घ्या. मग आयडी म्हणूया डायमीटर. डायमीटरची व्हॅल्यू सेंटरच्या हाल्फ असते. म्हणजे ऑलरेडी सेंटरला mr² असेल त्याच्या हाल्फ काय होणार आहे mr²/2. डिस्कला लॉजिक लावून सांगा ना. सेंटरमध्ये mr²/2 आहे. अजून 2 न डिव्हाईड केल्यानंतर काय येणार mr²/4. एम-आर हे सगळं एका मार्कासाठी चाललंय. व्हेरी शॉर्ट आन्सर व्ही-एस-ए मध्ये या टाइपचा क्वेश्चन आलेला आहे. फक्त 1 मार्काला लक्षात घ्या. 1 मार्काला. पण अरे पण 1-1 मार्क इथं महत्वाचा आहे. ओके. 2-4 फॉर्म्युले तुमच्या समोर आहेत लक्षात घ्या. ओके. चला आता नेक्स्ट स्लाइड मी तुम्हाला सांगतो. पण थांबा. आता हा जो ॲक्सिस आहे, तो त्या डिस्क घेतले बरं का मी आता टच करून जातोय. टच करून जातोय. ठीक आहे. त्याला मी आय-ओ म्हणतो आणि सेंटरमधून जो जातोय त्याला आय-सी म्हणतो. मग चला पॅरलल ॲक्सिस थिअरम काय की आय-ओ इक्वॉल्स टू आय-सी प्लस एम-एच². रिंग आहे का डिस्क आहे? डिस्क आहे. मग डिस्कसाठी आय-सी ची व्हॅल्यू कोण असते? mr²/2. एच म्हणजे कोण? 2 पॅरलल ॲक्सिस मधलं डिस्टन्स जे रेडियस एवढं आहे. मग इथं mr². मग 1 प्लस हाल्फ 3/2 क्रॉस मल्टिप्लिकेशन झालं की. पण हा टॅन्जंट कसा आहे? सांगतो. ही डिस्क आहे ना तुमची. तो असा टॅन्जंट आहे परपेंडिक्युलर टू द प्लेन आहे. टॅन्जंट परपेंडिक्युलर टू द प्लेन लिहून घ्या. डिस्कसाठी आणि सांगतो हे फॉर्म्युले एक्झाममध्ये तयार करा. लगेच पाठ करण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका. फक्त सेंटरचं लक्षात ठेवा आणि पॅरलल एक्सेस थेरम वापरा. ओके. रिंगसाठी होमवर्क मी तुम्हाला सांगतो रिंगसाठी तुम्ही पाठ करून घ्या. टॅन्जंटचा फॉर्म्युला ट्वाइस mr² येणार. कसं? आयसीची व्हॅल्यू mr² आहे ना रिंगसाठी. mr² प्लस mr² झाले किती? ट्वाइस mr². पण थांबा हे जे टॅन्जंट आहे परपेंडिक्युलर टू द प्लेन आहे. पण असा पण टॅन्जंट होऊ शकतो का बघा. मी परत डिस्कस काढतोय हां. बघा. ही डायमीटर आहे. मग डिस्कसाठी डायमीटरची व्हॅल्यू सेकंदात आठवा. सेंटरसाठी mr²/2 होतं ना, त्याला अजून हाल्फ करा. झालं का mr²/4. ओके. आता ही लाईन सुद्धा टॅन्जंट आहे, पण इन द प्लेन आहे. म्हणजे ही आता ही माझ्याकडे एक ही पेन आहे, तो डायमीटर आहे समजा. ही टॅन्जंट अशी त्याला टच करून जाते, पण ते इन द प्लेन आहे. मग ती डायमीटरला पॅरलल असणार आहे. मग आय-ओ ची व्हॅल्यू येणार आय-डी प्लस एम-एच². आय-डी व्हॅल्यू mr²/4 आणि एच ची व्हॅल्यू परत आरच आहे. दोघांच्या मधलं डिस्टन्स आरच आहे 2 ॲक्सिस मधलं. 1 + 1/4 करा की 5/4 mr². सेम रिंगसाठी करा 3/2 mr² येणार त्याच्यात. 3/2 mr² येणार. मग रिंगचे 4 फॉर्म्युले, डिस्कचे 4 फॉर्म्युले, 8 फॉर्म्युले झाले. मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनिशन. चांगला अभ्यास सुरू आहे. बरं हे बोर्डसाठी चाललंय का सीईटीसाठी? अरे दोन्हीसाठी पण चाललंय. बोर्डला पण इम्पोर्टंट आहे. आणि ह्याच्यावर बेस्ड सीईटीचे ते न्यूमेरिकल्स येतायत लक्षात घ्या. ओके. बरं. झालं का ऑब्जेक्ट सगळे? नाही. आता एम-सी-क्यूज होणार आहेत सांगतो लक्षात घ्या. रॉड आहे. रॉडच्या सेंटरमधून ॲक्सिस जात असेल, तर फॉर्म्युला आहे ml²/12. ओके. ml²/12. तर मला एक हे लक्षात ठेवायचं. हे पाठ करावं लागणार आहे तुम्हाला. ml²/12 रॉडच्या बरोबर सेंटरमधून ॲक्सिस ऑफ रोटेशन जातोय. आता समजा हा पॉइंट आहे. आय-ओ म्हणूया आपण. ओके. काय फॉर्म्युला रे? आय-ओ इक्वॉल्स टू आय-सी प्लस एम-एच².
आयसी ची व्हॅल्यू आहे ml² 12 आणि h म्हणजे ह्या दोन ऍक्सिस मधलं डिस्टन्स ते l/2 आहे रे बाळांनो. पूर्ण रॉडची लेंथ किती आहे? एल. मग ते किती येणार आहे? l/2 त्याचं स्क्वेअर करा म्हणजे ml²/4. चला ह्या गोष्टी तुम्ही फास्ट व्हायला पाहिजे. इकडे डिनॉमिनेटर 12 आहे, तिकडे पण 12 आला पाहिजे. त्यासाठी 3 न मल्टिप्लाय करा त्याला. मग 3 न मल्टिप्लाय करा, 3 न काय करा? डिव्हाइड करा. ओके. मग 3 ml² आणि 1 4 ml²/12 येणार. ओके. मग दॅट इक्वल्स टू ml²/3. अरे याची किती गरज आहे तुम्हाला सांगू का? हे 3 रॉड पासून असा ऑब्जेक्ट आहे. ॲक्सिस ऑफ रोटेशन इथून पास होतोय. मग या रॉडच्या तो एक्स्ट्रीम एंडला आहे. ml²/3 फॉर्म्युला लागणार आहे. म्हणजे हे सीईटी साठी पण आहे आणि बोर्ड साठी पण आहे. आता बोर्डमध्ये आलेली पीवायक्यूज तुम्हाला विचारतोय. बघा, फाइंड मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर अ रॉड फॉर व्हिच ॲक्सिस पासेस थ्रू मिडवे बिटवीन एक्स्ट्रीम पोझिशन आणि मिड पॉइंट ऑफ द रॉड. इथून गेल्यावर ॲक्सिस मला आठवतंय 7/48 समथिंग काहीतरी व्हॅल्यू आहे. येते का बघूया आपण. हा तुमचा आयसी हा तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. आयओ चा फॉर्म्युला काय? आयसी प्लस एम एच स्क्वेअर. आता आयसी ची व्हॅल्यू इथंच लिहितो रे. ml²/12. आता एच ची व्हॅल्यू l/4 कुठं आली कळालं का? पूर्ण रॉडची लेंथ एल आहे. ही l/2 त्याचा पुन्हा हाफ म्हणजे l/4 म्हणजे l²/16. आता 12 म्हणजे 12 16 म्हणजे 16 याचा एलसीएम 48 आहे 48. मग 48 येण्यासाठी याला 4 न मल्टिप्लाय केलं. 48 येण्यासाठी याला 3 न मल्टिप्लाय केलं. मग याला 4 न याला 3 न मल्टिप्लाय केलं. झाले की दोघांची ॲडिशन 7 आणि खाली डिनॉमिनेटर सेम झाला 48. आलं का? मी बोललो होतो ना तेच व्हॅल्यू बोललो होतो ना मी 7 ml²/48. अरे लक्षात ठेवा ना ह्या व्हॅल्यूज. करा, लिहा. तुम्हाला रॉड म्हणलं ना सांगतो. रॉड म्हणलं की तुम्ही विचारा मला त्याला. सेंटर ml²/12. एक्स्ट्रीम एंड ml²/3. मिडवे 7 ml²/48. अरे कुठं पण देऊ दे. मला h ची व्हॅल्यू त्यांनी काहीही देऊ देत. मला पॅरलल ॲक्सेस थेरम वापरता येतंय ना. काय? आयओ इक्वल्स टू आयसी प्लस ml². जमलं सगळं बघ. ओके. फक्त इम्पोर्टंट काय? सेंटरचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. चला. रिंगसाठी सेंटर काय होतं? mr². बेससाठी काय होतं? mr²/2. ओके. रॉडसाठी काय सांगा? ml²/12. रिंग आणि डिस्कला सेंटरला हाफ करा, डायमीटरची व्हॅल्यू येते. आणि रिंग आणि डिस्कला टँजंट 2 प्रकारच्या होत्या. परपेंडिक्युलर टू प्लेन, इन द प्लेन. परपेंडिक्युलर टू द प्लेन असेल तर आयसी सेंटरमधून जाणार परपेंडिक्युलर. इन द प्लेन असेल तर आयडी घेतलं होतं आपण. आठवतंय का? मग आता सुरुवात तर आपण चांगली केलेली आहे लक्षात घ्या. ओके. पण आता जर स्फिअरच्या बाबतीत विचार केला, कशाच्या बाबतीत विचार केला आपण? स्फिअरच्या बाबतीत जर विचार केला, तर स्फिअरच्या सांगतो, कुठला बी ॲक्सिस जातो अलोंग डायमीटरच असतो बरं का. हां आणि स्फिअरसाठी मग मला आयसी ची व्हॅल्यू मिळाली 2/5 mr². सॉलिड स्फिअर. मग हॉलोला काय असतो? तो उघडा आणि मला कमेंटमध्ये सांगा लक्षात घ्या बघून. इथं 2/5 सॉलिड स्फिअरसाठी आणि आता ही जी टँजंट आहे, ओके, त्याला मी आयओ म्हणणार आहे आणि हे तुम्ही करायचं आता. फॉर्म्युला सांगा. आयओ इक्वल्स टू थांबा. आता इकडे लक्ष द्या, की मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ॲक्सिस इज इक्वल्स टू moment of inertia about a parallel axis passing through center of mass and sum of ओके थांबा मी काय करतो थांबा मिनिटं पहिला लिहितो रे. हे पॅरलल ऍक्सिस स्टेटमेंट करूया आपण आता लगेच. ठीक आहे. मग मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ऍक्सिस इज इक्वल्स टू सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अ पॅरलल ऍक्सिस. शब्द आला पाहिजे. पॅरलल ऍक्सिस पासिंग थ्रू कुठून? सेंटर ऑफ मास अँड प्रॉडक्ट ऑफ मास अँड स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन पॅरलल ऍक्सेस. दोन पॅरलल ऍक्सेस मध्ये जे डिस्टन्स आहे त्याचा स्क्वेअर आणि त्याचं मास याचं प्रॉडक्ट पण घ्यायचं आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो तुम्ही आत्ताच्या आत्ता 10-15 मिनिटं लागतील लक्षात घ्या. 10-15 मिनिटं लागतील. हे लिहा आयओ इक्वल्स टू आयसी प्लस एमएच स्क्वेअर. पुन्हा पुस्तक ओपन करा. तुम्ही बोर्डची तयारीसाठी तुम्हाला लिहावं लागेल. आणि पॅरलल ऍक्सेस थेरम हे तुम्हाला करायचं आहे. ओके. आता मी तुम्हाला सांगू का? ॲक्चुअली बरं का, आता मोमेंट ऑफ इनर्शियाचे खूप फॉर्म्युले आहेत. आता मी तुम्हाला सांगतो. एक्स्ट्रा थोडंसं देतोय बरं का. काय होतं बघा, मी तुम्हाला सांगू का?
कसं आहे माहितीये का, ॲक्चुअली तुम्हाला ना, म्हणजे समजून घेण्याचा प्रयत्न करा बरं का. काय ॲक्चुअली आपल्याला की नाही फिजिक्समध्ये म्हणूया आपण फिजिक्समध्ये आपल्याला ऑसिलेशन नावाचा एक टॉपिक आहे. ओके. त्याच्यामध्ये मला मोमेंट ऑफ इनर्शिया लागणार आहे. ओके. ऑसिलेशनमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया लागणार आहे. हं. त्याच्यानंतर मला की नाही तुम्हाला सांगू का, मॅग्नेटिक मटेरियल त्यात सुद्धा मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला मला लागणार आहे. ओके. आता ऑसिलेशनमध्ये कुठं लागतोय आपण पहिल्यांदा बघूया बरं का. ऑसिलेशनमध्ये त्यात एक मॅग्नेटचा एक क्वेश्चन आहे. तुम्हाला आठवतंय का बघा. मॅग्नेट सिंपल हे घ्या. मॅग्नेट व्हायब्रेटिंग इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. ओके. आणि इथं मला दिसलं. वाचा. बार मॅग्नेटसाठी मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला. एम-एल स्क्वेअर रॉड असल्यासारखाच आहे रे. त्यामुळे एम-एल स्क्वेअर बाय 12 सारखाच फॉर्म्युला आहे. पण बघा नोट डाउन करून घ्या. नोट डाउन करून घ्या. ओके. कराच. ओके. काय फॉर अ बार मॅग्नेट मोमेंट ऑफ इनर्शिया एम इंटू ब्रॅकेट एल स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर अपॉन 12 आहे. म्हणजे लेंथ आणि ब्रेड्थ देतात त्या मॅग्नेटची लक्षात घ्या. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया आता मी ज्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणचे फॉर्म्युले तुम्हाला मी एक्सप्लेन करणार आहे. ओके. बार मॅग्नेट लक्षात आलंय मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके. आता नेक्स्ट मी तुम्हाला सांगतो. लक्ष द्या. कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे हाल्फ तुम्हाला सांगू का हाल्फ आय ओमेगा स्क्वेअर. तुम्ही हाल्फ एम व्ही स्क्वेअर म्हणला असाल, पण मला हाल्फ आय ओमेगा स्क्वेअर पाहिजे. टॉर्कचा फॉर्म्युला आय अल्फा. ओके. आणि अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला आय ओमेगा. आता मी तुम्हाला सांगतो. तुम्ही आता हा व्हिडिओ पॉज करायचा. तुम्ही व्हाईट बोर्डवरती माझे व्हिडिओ आहेत. रोटेशनल डायनामिक्सचे 8 व्हिडिओज आहेत. ओके. त्याच्यात हे एकाच व्हिडिओमध्ये हे तिन्हीच्या तिन्ही एक्सप्रेशन्स घेतलेत. एकसारखे प्रश्न आहेत. इतके सोपे आहेत ना तुम्हाला सांगतो. तुम्हाला कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन तयार करायचं ओके. मग कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन तयार करायचं तुम्हाला सांगतो. त्यात व्ही इक्वल्स टू आर ओमेगा घ्या फक्त. व्ही इक्वल्स टू काय घ्या? आर ओमेगा. मग मला सांगा, मग व्ही इक्वल्स टू आर ओमेगा घेतलं. ओके. मग कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय? हाल्फ एम व्ही स्क्वेअर. मग हाल्फ एम व्ही स्क्वेअर म्हणजे आर स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. पण एम-आर स्क्वेअर म्हणजेच की आय. तुम्ही एवढं सोपं नाहीये ते. थोडंसं ना एक रिजिड ऑब्जेक्ट घ्यायचंय. इट इस मेड ऑफ n number of particles having masses m1, m2, m3 situated at a distance r1, r2, r3 from the axis of हे सगळं दिलंय ना त्याच्यात मी. वेळ काढायचा आहे. वेळ काढायचा. आता तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून ओके. त्या जुन्या व्हिडिओमध्ये जायचंय आणि कमीत कमी 30 मिनिटं ते जास्तीत जास्त 1 तास लागला तर लागू दे. पण ॲट द एंड मी तुम्हाला सांगतो याच्यावरचे न्यूमेरिकल्स बऱ्याच वेळा आलेले आहेत. न्यूमेरिकलमध्ये तुम्हाला न्यूटन मीटर दिसलं ना युनिट, की ते टॉर्क आहे. ओके. तुम्हाला रेडियन पर सेकंड स्क्वेअर दिसलं, की ते अल्फा आहे. किलोग्रॅम मीटर स्क्वेअर असेल, तर ती आय ची व्हॅल्यू आहे. मला सांगू का 2 मार्काला आलेला प्रश्न? टॉर्क 400 न्यूटन मीटर दिलाय. टॉर्क 400 न्यूटन मीटर दिलेला लक्षात घ्या. अल्फाची व्हॅल्यू 20 दिले. फाइंड मोमेंट ऑफ इनर्शिया विचारले. लिहित नाहीत मुलं, अटेम्प्ट करत नाहीत. मी बघितलंय. तर ह्याची व्हॅल्यू 400 दिली. ह्याची 20 इंटू 20 चा अपॉन 20 करा. 400 ला 20 डिवाइड करा 20 आहे. पण फॉर्म्युला कोणाला आठवतोय? तुम्हाला सांगू का लक्षात ठेवा ही फॉर्म्युले मला पाहिजेत म्हणजे पाहिजेत. ऑफलाईनला तर छडी घेऊन विचारणार आहे. बास आता लाड नाही करायचे आपल्या लक्षात घ्या. सगळ्यात जास्त फॉर्म्युले अशा लोकांना विचारणार आहे, की ज्यांना येत नाहीये ते. हां आणि खूप त्रासच दिला जाणार आहे माझ्याकडून तुम्हाला लक्षात घ्या. हे आलंच पाहिजे ॲट एनी कॉस्ट. मग हे 3 झालं. पॅरालॅक्सिस थेरम पण ह्याच्या अगोदर जे बोललो होतो ना मी इथं म्हणूया आपण याचं पण प्रूफ आहे. छान व्हिडिओ आहे. 5-10 मिनिटाचा व्हिडिओ आहे. पण व्हिडिओ बघून होणार नाहीये. लिहावं लागेल. लिहावं लागेल. मला ते सगळं पाहिजे. हा तुमचा होमवर्क आहे लक्षात ठेवायचं आहे. ओके. होमवर्क आहे. आणि हा होमवर्क तुमचा झाल्यानंतर तोपर्यंत नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहे. हां. मी तुम्हाला क्लिअरली सांगू का, की अरे असं तुम्हाला जे चमच्यानं भरवतोय ना, हे कधी थांबवणार आहे तुम्ही लक्षात घ्या. स्वतःहून तुम्हाला जमलं पाहिजे प्लॅन करायला. वेळ वाया घालवत तुम्ही नुसता. तुम्हाला कळत नाहीये वेळेचं महत्त्व. लक्षात घ्या हे 3 प्रश्न पॅरालॅक्सिस थेरम 4, परपेंडिक्युलर थेरम 5 झाले लक्षात घ्या. ओके. आता याच्यानंतर मग अजून काय केलं पाहिजे? मी तुम्हाला सांगतो अजून भरपूर आहे, भरपूर. देणार आहे मी अजून भरपूर. तुम्हाला सांगतो. हा हॉरिझॉन्टल कर्व्हड रोड आहे.
इथं आहे व्हेइकल. ओके. इथं आहे व्हेइकल. कुठलाही ऑब्जेक्ट असू दे, नेहमी डाउनवर्ड ऍक्ट होतं वेट. नॉर्मल रिएक्शन त्याला असते परपेंडिक्युलर. लक्षात घ्या. या ठिकाणी जो फ्रिक्शनल फोर्स आहे तो टुवर्ड सेंटर आहे. मग फ्रिक्शनल फोर्स आहे ना, तो सेंट्रीपिटल फोर्स प्रोव्हाइड करतोय. नॉर्मल रिएक्शन वेटला बॅलन्स करते. दिसते ना, असा सेंट्रीच असणार ना. कडे जो फोर्स आहे तो सेंट्रीपिटल फोर्स प्रोव्हाइड करतोय. लक्षात घ्या. मग आता मला सांगा, ह्याला यानं डिवाइड करा. फ्रिक्शनल फोर्सला नॉर्मल रिएक्शन डिवाइड करा. एम ला एम कॅन्सल होईल. व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. पण फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला असतो म्यू एस इंटू एन आणि अपॉन एन दॅट इक्वल्स टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. एन ला एन काय होणार? कॅन्सल. हे आर जी इकडे येईल. मग तुम्हाला व्ही इक्वल्स टू अंडर रूट म्यू एस इंटू आर जी आलं. म्यू एस इंटू कोण सांगा? आर जी. हे लक्षात घ्या. होमवर्क देतोय. ही जे स्पीड आहे ते मिनिमम आहे का मॅक्सिमम आहे हे मला सांगा. हा, मिनिमम आहे का मॅक्सिमम आहे विचार करा. ह्याच्यापेक्षा स्पीड जर वाढवलं तर व्हेइकल ओव्हरटर्न होऊ शकते. वाढवलं तर ओव्हरटर्न होऊ शकतं. लक्षात घ्या. त्यामुळे हे मॅक्सिमम का मिनिमम तुम्ही कॉमेंट मधून सांगा. करा कॉमेंट. ओके. बर, आता याच्यावर बेस्ड सिंपल न्यूमेरिकल 2 मार्काला येऊ शकतं, पण ते पण तुम्हाला सांगतो. प्ले लिस्ट मध्ये जावा. याचं डेरिवेशन लिहून दिलंय. लिहून दिलेलं आहे. हे लक्षात घ्या. ओके. आता मी पुढचा सांगतो. जो पी वाय क्यू आहे सांगतो वेल ऑफ डेथ. ठीक आहे. आता इथं व्हेइकल आहे. सर्क्युलर मोशन करते. ओके. या डायरेक्शन मध्ये फ्रिक्शनल फोर्स ऍक्ट होतोय. या डायरेक्शन मध्ये वेट नेहमी डाउनवर्ड ऍक्ट होतं. या डायरेक्शन मध्ये परपेंडिक्युलर टू सरफेस नॉर्मल रिएक्शन. डोकं वापरा. फ्रिक्शनल फोर्स वेट बॅलन्स करतोय. नॉर्मल रिएक्शन जी आहे ती सेंट्रीपिटल फोर्स प्रोव्हाइड करते. मग मी नॉर्मल रिएक्शनला फ्रिक्शनल फोर्सने डिवाइड करतो. याला एन. मग एम ला एम कॅन्सल होईल. व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे की म्यू एस इंटू एम दॅट इक्वल्स टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. एन ला एन कॅन्सल. हे आर जी वर जाऊ दे. व्ही इक्वल्स टू अंडर रूट आर जी अपॉन म्यू एस. सिलेंड्रिकल वॉल हा शब्द दिसेल न्यूमेरिकल मध्ये तुम्हाला. सिलेंड्रिकल वॉल. ओके. आता मी तुम्हाला सांगतो, लक्ष द्या. ओके. आता हे घ्या. आलं न्यूमेरिकल. हाच प्रश्न एक्झाम मध्ये आलेला आहे. बोर्डच्या एक्झाम मध्ये उलट सोप्या व्हॅल्यू आला असं मला वाटतंय. मोटर सायकलिस्ट दिसतंय तुम्हाला? ओके. थांबा. थोडासा माझ्याकडून तो हे झाला. थांबा. मोटरसायकलिस्ट आहे, पण आपण ते कीवर्ड्स त्यातले कुठले ते बघूया ना, की जेणेकरून कळतं, की बाबा हां, तेच आहे म्हणूया आपण. वाचा बघू. मोटरसायकलिस्ट पॉइंट मी पॉइंटच काढला होता डायग्राममध्ये. तुम्हाला आठवतंय का बघा? पॉइंटच घेतला होता आपण. ठीक आहे. इस टू अंडरटेक हॉरिझॉन्टल सर्कल इनसाइड सिलेंड्रिकल वॉल. आहे का शब्द सिलेंड्रिकल वॉल? आणि पण दिले की इन वेल. पण ठीक आहे. म्हणजे वेल ऑफ डेथ किंवा असं काही म्हटलेलं नाही लक्षात घ्या बरं का. पण इनर रेडियस दिली किती 4 मीटर. मला फॉर्म्युला कुठला वापरायचा आहे? आर रेडियस 4 दिलंय. जी ची व्हॅल्यू 10 घेऊया. म्यू एस कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन 0.4 दिलंय. ओके. झालं की रे बाळांनो. एक पॉइंट कॅन्सल करा. वरती एक 0 वाढला. 4 ला 4 कॅन्सल. 100 चं स्क्वेअर रूट 10 येणार. झालं की. पण हा काय प्रकार आहे? हे काय विचारलंय? मिनिमम स्पीड मिनिमम आहे. मग वेल ऑफ डेथला मिनिमम स्पीड आहे. मग हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅकला कसलं स्पीड होतं? केलं की नाही कॉमेंट? करा. बरं, आता इथं महत्वाचं काय? फ्रिक्वेन्सी पण विचारले रे. आता फ्रिक्वेन्सी मी कशी काढू वेलॉसिटी वरून? सांगू तुम्हाला मी. पिरियॉडिक टाईमचा फॉर्म्युला असतो 2 पाय आर अपॉन व्ही. अरे किती ठिकाणी तो फॉर्म्युला वापरायचा माहितीये का? जिथं-जिथं सर्क्युलर मोशन आहे ना, तिथं-तिथं आहे ते. सायक्लोट्रॉनमध्ये आहे. एटॉम मॉलिक्युल्स न्यूक्लियसमध्ये इलेक्ट्रॉन पण सर्क्युलर मोशनच करतोय. लक्षात घ्या. जिथं-जिथं सर्क्युलर मोशन आहे. ग्रॅव्हिटेशनमध्ये पण आहे. मग मला सांगा, ह्याचा रेसिप्रोकल केला की फ्रिक्वेन्सी मिळणार. मग व्ही वरती आणि 2 पाय आर खालती. ओके. आला का फॉर्म्युला तयार? व्हेलॉसिटी 10 आहे. 2 पाय आर आणि त्यांनी काय केलंय बघा, हे अप्रॉक्सिमेट काढले व्हॅल्यू बरं का. अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू घेतलेली आहे. ओके. बरं, आता मी तुम्हाला सांगतो. वेल ऑफ डेथ आर-जी अपॉन म्यू-एस. हॉरिझॉन्टल आर-जी इंटू म्यू-एस. म्यू-एस आर-जी लक्षात घ्या. रूटमध्ये मॅक्सिमम स्पीड, हे मिनिमम स्पीड.
अजून काय करू मी या टॉपिकमध्ये सांगतो. मी पार्ट 2 घेणार आहे नंतर. मला पार्ट 1 अगोदर सगळ्यांचं कंप्लीट पाहिजे. फॉर्म्युला कुठलाही विचारला तर सांगता आला पाहिजे लक्षात घ्या. ओके. मग अजून मला घ्यायचंय सांगतो. मी डेरिव्हेटिव्ह काढणार आहे अँग्युलर मोमेंटमचं. ओके. आणि ते 0 येतंय. डेरिव्हेटिव्ह किती येतंय? 0. याचा अर्थ एल कॉन्स्टंट आहे. एल म्हणजे कोण? अँग्युलर मोमेंटम. मग अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट केव्हा असतं? जेव्हा एक्सटर्नल टॉर्क नसेल प्रेझेंट तेव्हा. म्हणजे इन द ॲब्सेन्स ऑफ एक्सटर्नल टॉर्क, अँग्युलर मोमेंटम गेट्स कॉन्झर्व्ड. अँग्युलर मोमेंटम गेट्स कॉन्झर्व्ड लक्षात घ्या. हाच आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम लक्षात घ्या. बरं याचं प्रूफ कसं करायचं मी तुम्हाला सांगतो. आता लक्ष द्या. एल इक्वल्स टू एम-व्ही-आर. हा फॉर्म्युला कुठे वापरलाय माहितीये का? बोहोर्स मॅग्नेटॉन. कुठल्या टॉपिक मध्ये आहे? मॅग्नेटिक मटेरियल. गायरोमॅग्नेटिक रेशो, मॅग्नेटिक मटेरियल. अँग्युलर मोमेंटम इज इंटिग्रल मल्टिपल ऑफ एच अपॉन 2 पाय. बोहोर सेकंड पोस्टुलेट. अरे कितीतरी टॉपिक मध्ये अँग्युलर मोमेंटम तुम्हाला लागणार आहे. पण आता मी करतोय काय बघा. मग जर मला एल बार घ्यायचं असेल तर आर बार क्रॉस पी बार. आता हे पी म्हणजे कोण? लिनियर मोमेंटम. मास इंटू वेलॉसिटी. म्हणजे मी आयडिया काय केली बघा. एम-व्ही-आर माझा फॉर्म्युला पाठ होता. पण एम-व्ही म्हणजे कोण? लिनियर मोमेंटम. ते मी पुढे ठेवलंय. कारण क्रॉस प्रॉडक्टमध्ये ओके, क्रॉस प्रॉडक्टमध्ये लक्षात घ्या, ही गोष्ट अतिशय इम्पोर्टंट आहे. बरं याचं प्रूफ तुम्हाला पाहिजे का मला सांगा? पाहिजे असेल तर मी देतो. पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. मला होमवर्क कंप्लीट केलाय हा मेसेज पाहिजे एका तासाने. लगेच व्हिडिओ बघितल्या नाही लक्षात घ्या. ओके. मग आता मी हा व्हिडिओ थांबवतो इथं मी. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देईन सगळं. ऑल द बेस्ट.